पण भावना अजून काही बोलण्याआधीच त्यांच्या घराचं गेट वाजल्याचा आवाज येतो. कोण आलंय हे पाहण्यासाठी म्हणून भावना खिडकीतून डोकावते, तर 2-3 काळ्या रंगाच्या 4 चाकी कार त्यांच्या घराच्या गेटमधून आत येत असतात. हे पाहून तिचा चेहरा पूर्ण भीतीने भरतो. आता पुढे. मयू, उठ इथून आणि तुझं सगळं सामान आत घेऊन जा, अगदी सगळं. हा फोन घे आणि यात वेदा नावाने एक नंबर सेव्ह आहे. त्या आंटीला कॉल कर आणि पटकन बोलावून घे. जोपर्यंत मी दरवाजा उघडत नाही तोपर्यंत दरवाजाच्या बाहेर यायचं नाही. भावना तिला तिच्या सामानासह एका रूममध्ये ढकलत बाहेरून लॉक लावत बोलते. मयुरी तर तिच्या वागण्याने पुरती भांबावते. ती त्या तिघांना चोर समजून तिच्या गळ्यातील लॉकेट आणि बॉक्समधलं लॉकेट दोन्हीही त्या बॉक्समध्ये टाकून तो बॉक्स तिथे दरवाजाजवळ असलेल्या छोट्या कपाटाच्या मागे टाकते आणि लॉक हॉलमधून बाहेर काय घडतंय हे पाहण्याचा प्रयत्न करते. बाहेर दरवाजापासून थोडीशी लांब भावना उभी असते. तोच काही जण दरवाजा तोडून आत येतात, ज्यांनी सारखेच कपडे घातलेले असतात आणि त्यांच्या पाठोपाठ 3 जण आत येतात. त्यांच्या कपड्यांवरूनच समजत होतं की ते तिघे त्या बाकीच्या माणसांचे बॉस आहेत म्हणून. ते तिघेही वयाने भावनापेक्षा काही वर्षांनी मोठे वाटत होते. मयुरीच्या कानावर त्यांच्या बोलण्याचा आवाज तर नव्हता पडत, पण वाटत होतं की ते भावनासोबत कशावरून तरी भांडताय. तिला काहीतरी मागताय, पण ती ते देत नाही. म्हणून त्यांच्यातील एक जण तिचे केस पकडून तिला धक्का देतो, तसं ती तिथेच बाजूला असलेल्या छोट्या काचेच्या टेबलावर आदळते आणि त्याच्या सगळ्या काचा हॉलवर पसरतात. हे पाहून मयुरी खूप घाबरते. ती भावनाने दिलेला फोन हातात घेऊन त्यावरचा नंबर डायल करत फोन कानाला लावते. बाहेर भावनाची ती अवस्था पाहून तिला रडू येत होतं आणि भीतीही वाटत होती. कार ड्राईव्ह करत असल्याने वेदा तिचा फोन उचलत नाही, पण तिच्या कारचा स्पीड अजून जास्त वाढवते. तिच्या पाठोपाठ अजून 1-2 पोलीस व्हॅन असतात. इकडे हॉलमध्ये भावनाला धक्का दिल्यावर त्या तिघांची माणसं त्यांच्या सांगण्यावरून पूर्ण हॉलमध्ये शोधाशोध करायला लागतात. सगळीकडे शोधूनही त्यांना तिथे काहीच मिळत नाही, म्हणून मग ती बाकीचे रूम चेक करायला लागतात. त्यांची सगळी माणसं बाकी रूम चेक करत असताना ते मेन तिघेजण मयुरीला ज्या रूममध्ये भावनाने लॉक केलेलं त्या रूमकडे जायला लागतात. तसं भावना त्यांना आडवी येऊन उभी राहते, पण ते तिला धक्का देतात, ज्यामुळे ती खाली पडते. पण तरीही ती हार न मानता त्यांच्यातील एकाचे पाय पकडून त्याला मारायला सुरुवात करते. ती तिथेच पडलेल्या एका काचेच्या तुकड्याला हातात घेऊन त्याच्या पायावर मारते. तसं तो जोरात ओरडतो आणि त्याच्या हातातील गनमधून एक गोळी तिला मारतो, जी बरोबर तिच्या छातीवर लागते. पण तरीही ती त्याचा पाय सोडत नाही. आई! भावनाला लागलेलं पाहून मयुरी न राहून ओरडते आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करायला लागते. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते तिघे त्या रूमकडे जायला लागतात. ज्याचा पाय भावनाने पकडलेला होता तो तिचा हात झिडकारून टाकतो. ते तिघे त्या रूमकडे येतात आणि त्या रूमचं लॉक उघडतात. तसं सावध असलेली मयुरी त्या तिघांना सगळं बळ एकवटून धक्का देते आणि पळत भावनाजवळ जाते. आई आई, तुला गोळी, तू उठ, आपण जाऊ इथून, पटकन चल. ती रडतच भावनाला उचलायचा प्रयत्न करत बोलते. मयू, जा तू इथून, पळ प्लीज, जा. ही लोक खूप वाईट आहेत. तू जा, माझ्यासाठी नको थांबू, जा तू प्लीज. भावना गुतत गुतत बोलते. नाही आई, मी तुला सोडून, तू चल ना, आपण इथून पळून जाऊ प्लीज. ती अजूनही भावनाला उठवायचा प्रयत्न करत होती. मयू, एक माझं, प्लीज जा ना बाळे, ते तुझ्यासोबत काहीही करू शकता, जा तू. भावना तिला दूर लोटत बोलते. आई, मी तुला सोडून कसं? मयुरी, जा तू प्लीज, जा, मी विनंती करते, माझ्यासाठी जा. तू जर नाही गेलीस ना तर मी खरंच तुला कायमचं सोडून जाईल. भावना रडत उठत ओरडून बोलते, म्हणून इच्छा नसतानाही मयुरी एक पाऊल मागे टाकत दरवाजाकडे जायला लागते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्या तिघांपैकी एकाने केव्हाच येऊन दरवाजा बंद केलेला असतो, त्यामुळे ती सरळ जाऊन त्याला धडकते.
आई! मयुरी कळवळून ओरडते, कारण ज्याने दरवाजा बंद केलेला त्याने मयुरीचे केस पकडून तिला ही धक्का देऊन खाली पाडलेलं असतं, ज्यामुळे तिच्या तळहातात तिथेच पडलेला काचेचा तुकडा घुसतो. मयू! भावना धडपडत उठत बोलते आणि तिच्याजवळ यायला लागते. ती मयुरीला हात लावणारच की त्याच माणसाने मयुरीला तिचे केस पकडून उभं केलं आणि भावनापासून लांब केलं. तुझी मुलगी तुला सही सलामत हवी असेल तर आम्हाला ते प्रूफ देऊन टाक. नाही, कधीच नाही. तुम्ही तिघांनी माझ्या दादा बहिणीला मारलं, माझ्या बहिणीला मानुषछळ करून तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. मी ते पुरावे कधीच तुमच्या हाती नाही लागू देणार, कधीच नाही. भावना ओरडून बोलते. तुझ्या मुलीचा जीव प्रिय नाहीये वाटतं तुला, की तुझी अशी इच्छा आहे की जसं आम्ही तुझ्या लहान बहिणीला तिचा वापर करून आत्महत्या करायला लावली तसं काही तुझ्या मुलीसोबत व्हावं? तसंही तुझी मुलगी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे आणि शिवाय ती अजून तरुणही व्हायची. भावनाच्या मागे उभ्या असलेल्या दोघांपैकी एक जण बोलतो तसं उरलेले दोघेही हसायला लागतात. ते हसण्याच्या नादात बेसावत आहे हे पाहून भावना सगळा जोर एकवटून मयुरीला स्वतःकडे ओढते. आई! मयुरी तिला मागून मिठी मारते. खबरदार, जर कुणी माझ्या मुलीला हातसुद्धा लावला तर जीव घेईल एकेकाचा. ती तिथेच पडलेला मोठा काचेचा तुकडा उचलत बोलते. काळजी नको करूस बाळ, मी ACP वेदाला कॉल केलाय, ती केव्हाही येऊ शकते इथे. भावना त्या तिघांकडे पाहत बोलते. भावना, आम्हाला पुरावे देऊन टाक, आम्ही इथून निघून जाऊ. पण तुला जर तसं काही करायचं नसेल तर तुझी मुलगी आमच्या तावडीतून कधीच सुटणार नाही. मेलेल्यांचा विचार करण्यापेक्षा जी जिवंत आहे आणि तुझ्या जगण्याचा एकमात्र आसरा आहे तिचा विचार कर. आमचं काय 15 वर्षापूर्वी सारखं दुसऱ्या कुणावर तरी आरोप टाकून हात हलवत निघून जाऊ. पण तुमचं दोघींचं काय होईल याचा विचार केला का? आणि ती वेदाही आमचं काहीच नाही बिघडवू शकत. ते तिघेही बोलत बोलत त्या दोघींच्या जवळ येत होते. त्यांच्यातल्या एकाने भावनाचा काच असलेला हात पकडला म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि याच संधीचा फायदा घेऊन तिसऱ्याने तिने मागून पकडून ठेवलेल्या मयुरीला स्वतःकडे ओढून घेतलं. तसं भावनाच्या लक्षात आले तसं ती त्याच्याकडे धावली. पण ज्या पहिल्या व्यक्तीने तिचा हात पकडलेला होता त्याने तो तसाच पिळला आणि तीच कास भावनाच्या पोटात खुपसली. आई! सोडा मला! आई! आई! मयुरी खाली पडणाऱ्या भावनाला पाहत रडायला लागते. अजूनही वेळ गेलेली नाहीये. भावना, सांग, ते पुरावे कुठे ठेवले? आम्ही तुला नाही पण तुझ्या मुलीला काहीच नाही करणार. हा तुझा शेवटचा चान्स आहे. ती इतका वेळ तमाशा पाहणारी दुसरी व्यक्ती भावनाजवळ गुडघ्यावर बसत बोलते. मला कीव येते तुझी. तूच ना तो जो एकदा मला म्हणालेला. भावना, भलेही तू माझ्यावर प्रेम नको करूस पण मी तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहील आणि कधीच तुझी साथ नाही सोडणार. ही साथ दिलीस का? तुझी साथ शेवटपर्यंत दिली असती मी. भावना, पण तू त्या अभिच्या प्रेमात आंधळी झालेली आणि तो साधनाच्या, तुझ्या बहिणीच्या, म्हणजे आमच्या भावनांची काही किंमतच नाही का? अभि आणि साधनाबद्दल समजल्यावर मी किती विनवलं तुला तरी तू माझ्याशी लग्नाला होकार दिला नाहीस. मग मी कुठपर्यंत वाट पाहणार होतो? आणि मी त्याचाही बदला घेणार आहे. काळजी नको करूस. तुझ्या पाठोपाठ तुझ्या मुलीलाही आम्ही वरचं तिकीट काढून देऊ आणि जरी आम्ही नाही दिलं तरी तिची अशी अवस्था नक्कीच करू की ती स्वतःच तुझ्याकडे येईल. म्हणतच ती दुसरी व्यक्ती भावनाच्या पोटातील ती कास काढून पुन्हा तिच्या पोटात दुप्पट वेगाने खुपसते. आई! पुन्हा मयुरी ओरडते की तिचं भान हरपतं. तिथे काय घडतंय काय नाही तिला काही समजेनासं होतं. पण त्या तिघांना त्याने काहीच फरक पडत नाही. भावना मात्र शेवटचं तिच्या मुलीला डोळ्यात साचवायचा प्रयत्न करत कायमचे डोळे मिटते. त्यानंतर ती जेव्हा भानावर येते तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये असते. शरीरावर कमरेपासून वर जागोजागी जखमा असतात. पायात तर जीवच राहिलेला नसतो. ती आजूबाजूला पाहते तर तिथे तिच्याजवळ फक्त एक लेडी उभी असते जी मयुरीला उठलेलं पाहताच तिच्याजवळ येते. आई! आई!
तुम्ही कोण? माझी आई कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. मयुरी बेडवर मागे मागे सरकत बोलते. मयुरी, मी तुझी वेदा आंटी. तुला आईने सांगितलेलं ना माझ्याबद्दल? तीच मी. त्या तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलता. तुम्ही खरंच बोलताय? मग आई कुठेही? तिला खूप लागलेलं आहे. मला तिला भेटायचं आहे. ती ठीक तर असेल ना? मला पाहायचं आहे तिला. चला ना. हो हो, जाऊ आपण. पण त्याआधी तुला पूर्ण बरं व्हावं लागेल. त्या रडणाऱ्या मयुरीला मिठीत घेत बोलता. पण त्यांना माहीत असतं की भावना आता कधीच परत येणार नाही आहे. आणि त्यांना आठवायला लागतं जेव्हा त्या तिथे त्यांच्या स्टाफसोबत पोहोचल्या. त्यांच्या कारचा आवाज ऐकून ती लोक तिथून पळून गेली होती. त्या धावतच आत गेल्या तर एका बाजूला भावनाचा मृतदेह पडलेला होता. भावना. त्या तिच्याजवळ जातात आणि तिचे श्वास चेक करता. पण त्यांना उशीर झालेला असतो. घरात अजून कुणी मिळतं का बघा. एक 14-15 वर्षाची मुलगी असेल, शोधा तिला. वेदा रागाने ओरडते. तिच्याही डोळ्यात पाणी जमा झालेलं असतं. भावनाला पाहून ती भावनाकडे पाहत रडायला लागते. तोच एक लेडी कॉन्स्टेबल पळत तिच्याजवळ येते. मॅडम, तिकडे ती मुलगी, तिला गोळी. काय झालं तिला? वेदा पटकन तिथून उठत त्या कॉन्स्टेबलने सांगितलेल्या रूममध्ये जाते तर तिथे मयुरी एकटक छताकडे पाहत पडलेली असते. तिचा शर्ट ठिकठिकाणी फाटलेला असतो. तिला पोटात गोळी लागलेली असते. पण तरीही ती भानावर नसतेच. जणू तिला त्या वेदना जाणवतच नाहीये. वेदा पटकन तिच्याजवळ जात तिच्या अंगावर चादर टाकते आणि तिचे श्वास चेक करते. ते चालू असतात. ती तसंच मयुरीला उचलते आणि हॉस्पिटलला घेऊन जाते. तिच्यासाठी तेव्हा मयुरी ही फर्स्ट प्रायोरिटी असते. हॉस्पिटलमध्ये अर्धा तास एक लेडी डॉक्टर तिला चेक करता आणि तिची गोळी काढता. नंतर मग वेदाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावता. डॉक्टर, ती ठीक तर आहे ना? ती ठीक आहे, पण त्यांच्या जखमांवरून असं वाटतंय की तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तरीही कदाचित तिचं नशीब चांगलं होतं की तसं काही झालं नाही आणि गोळी लागलेली असली तरी जास्त रक्त वाया नाही गेलं, त्यामुळे वाचली. पण तिने नक्कीच काहीतरी खूप शॉकिंग असं घडताना पाहिलंय, ज्याचा तिच्या मनावर परिणाम होऊन ती शॉकमध्ये गेली. तिला यातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल डॉक्टर? वेदा काळजीने डॉक्टरांना विचारते. सध्या त्यांना हॉस्पिटललाच राहू द्यात. कदाचित इथे राहून काही उपाय करता येतील. त्यानंतर ती जवळपास 3 दिवस तशीच जिवंत पण कसलीच हालचाल न करणाऱ्या पुतळ्याप्रमाणे हॉस्पिटलच्या बेडवर पडून होती. वेदा रोज तिला भेटायला यायची. त्या दिवशी भावनाच्या घरी तपासणी करताना तिला तिचा फोन सापडला, ज्यात भावनाच्या आवाजाच्या खूप साऱ्या रेकॉर्डिंग होत्या. वेदाने त्या मयुरीला ऐकू जातील अशा प्ले केल्या, ज्याचा योग्य तोच परिणाम झाला. पण तिने शुद्धीत आल्या आल्या तिच्या आईबद्दल विचारलं. अर्थात त्या प्रश्नाचं उत्तर वेदाकडेही नसतं, पण तिला सत्य सांगणं हीच तितकंच गरजेचं होतं. जे वेदाने तिला सांगितलंच. अर्थात तिला सावरायला वेळ लागला, पण तिने ते सत्य स्वीकारलं. मयुरी पूर्ण बरी झाल्यावर वेदा तिला घरी घेऊन आली तर खरी, पण ती नेहमी शांत शांत असायची. कुणाशीच जास्त बोलायची नाही. एक दिवस वेदा तिला चेकअपला म्हणून हॉस्पिटलला घेऊन आली, पण तिची नेहमीची लेडी डॉक्टर तिथे आलेली नव्हती. म्हणून वेदा तिला एका जेंट्स डॉक्टरकडे घेऊन गेली. पण त्यांनी हात लावताच मयुरीने तिथेच एका ट्रेमध्ये असलेला चाकू उचलून त्या डॉक्टरच्या मनगटावर सपासप वार करते. ते वार इतके जोरात असतात की मयुरी कुणालाही आवरत नसते. डॉक्टरांच्या हातातून रक्ताची धार लागलेली असते, पण मयुरीच्या चेहऱ्यावर कुठल्याच भावना नसतात. तिचा चेहरा अगदी थंड आणि निर्विकार असतो. तिचं ते विचित्र वागणं पाहून वेदा तिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाते, जिथे त्यांना समजतं की त्या दिवशी भलेही मयुरी भानावर नव्हती, पण तिच्या मनाने ती घटना एका कोपऱ्यात कैद करून ठेवल्या होत्या, ज्यामुळे आज त्या डॉक्टरनी हात लावल्याबरोबर तिच्या सुप्त मनातील त्या आठवणी जागृत होतात आणि तिच्या हातातून ते सगळं घडतं. जखमी झालेला तो डॉक्टर काहीच न ऐकून घेता तिच्यावर केस करतो, ज्यामुळे इच्छा नसतानाही वेदाला तिला ज्युवेनाईल होममध्ये ठेवावं लागतं.
6 महिने ती तिथे असते. तोपर्यंत वेदा तिच्या पॉवरचा पुरेपूर वापर करून तिच्यासोबत घडलेलं आणि भावनासोबत घडलेली घटना पूर्ण दाबून टाकते. वर्तमान काळ. अनयची रूम. सगळं सांगून झाल्यावर मयुरी अनयकडे पाहते. तो एकटक तिच्याकडे पाहत असतो. मयुरी तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू पुसते आणि अनयकडे पाहत बोलते. मला माहीत नाही अनय, तू माझ्याबद्दल काय विचार करत असशील. मी तुला विचारणार नाही, पण मी आज तुला माझ्याबद्दल सगळं सांगितलंय, कारण आज मला तुला ही चेन द्यायची होती. ही चेन घालायची की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल आणि मी खरंच सांगते, मला त्याचं कधीच वाईट वाटणार नाही. बोलत मयुरी तो चेनचा बॉक्स त्याच्या समोर ठेवते आणि तिच्या जागेवर जाऊन डोळे मिटून मुक्यानेच अश्रू ढाळत पडून राहते. काही वेळाने ती तशीच रडत झोपी जाते. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.